मित्रांनो, एखाद्याचा राग आला की आपण बदला घेतो ना, कशा पद्धतीने घेतो सांगा? एखाद्याच्यावर रागवून, चिडून, भांडणं करून, त्याला मारामारी करून, मार देऊन, फटके देऊन, एकमेकांना दुसऱ्याला, तिसऱ्याला सांगून, जो व्यक्ती वागलाय ना विचित्र, त्याची गोष्ट तिसऱ्या व्यक्तीला सांगून, त्याच्या तिसऱ्या व्यक्तीला "तू कसा आहे?" हे सांगून देणे वगैरे, वगैरे अशा गोष्टी, बऱ्याच गोष्टी करतो. पण या गोष्टीमुळे एक गोष्ट वाटते आपल्याला ना, त्या व्यक्तीबद्दल काहीतरी बदला घेतलाच पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. तो मला असं वागला, तो मला असं केलं, त्यानं मला असं बोललं वगैरे अशा गोष्टी आपल्या मनामध्ये घोळवत असतात. जोपर्यंत त्या व्यक्तीचा मनामधून आपण विचार काढत नाही, तोपर्यंत असे मनामध्ये प्रश्न घोळत राहतात, की त्या व्यक्तीबद्दल आपण काय करू शकतो? काय रिॲक्शन त्या व्यक्तीला करू शकतो? याच गोष्टी आपल्याला सतत वाटत असतात, की काहीतरी रिॲक्शन केली पाहिजे, काहीतरी रिॲक्शन केली पाहिजे, म्हणजे तो बदला आपला म्हणजे परफेक्ट होईल, की परत आपल्या नादी लागणार नाही असं वाटत आहे. एवढं सगळं बोलून एक गोष्ट सांगते, की जो कोणी आपला दुश्मन असतो ना, तो चांगला असतो. कारण की आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला प्रगती होते, त्यावेळेला आपले दुश्मन, शत्रू निर्माण होतात. जर आपल्यामध्ये आयुष्यामध्ये जर प्रगतीच नसेल, तर आपले शत्रू, दुश्मन तयार होत नाही. कारण की तिथं आपण समजायचं की आपली प्रगती होत नाही. पण ज्यावेळेला आपले शत्रू आपल्या विरुद्ध माणसं तयार होतात ना व्यक्ती, त्यावेळेला समजायचं आपली प्रगती चालू आहे. मग आपल्या प्रगतीकडे लक्ष द्यायचं आपण. कारण की तुम्ही त्या व्यक्तीला एक वाटतं, आपण अशा अडचणी निर्माण केल्या या व्यक्तीच्या बाबतीत, तर तो आपल्या यशापासून मागे येईल. या उद्देशाने तो आपल्याला डिवचत असतो. तर अशा गोष्टीकडे आपण लक्ष न देता फक्त आपल्या यशाकडे फोकस केलं पाहिजे. तुम्ही जर यशाकडे फोकस केलात, तर तुम्हाला यश प्राप्त करू शकता तुम्ही. जर त्या व्यक्तीकडे तुम्ही जर लक्ष देत गेलात, तर तुमचं यश विसरून त्या फक्त व्यक्तीकडे तुम्ही लक्ष देणार. त्यामुळे आपलं ध्येय काय आहे? यश प्राप्त करणे. यश प्राप्त करणे हे आपलं ध्येय आहे. तर ध्येयाकडे खचून आपण प्रयत्न केले पाहिजे. त्या व्यक्तीकडे लक्ष नाही द्यायचं. असे व्यक्ती येतात ते आपल्याला पाठीमागे ओढण्यासाठी येत असतात. आपली प्रगती व्हावी म्हणून येत नाही, तर आपल्याला प्रगतीपासून पाठीमागे कसं ओढता येईल या उद्देशाने ते आपल्या आयुष्यामध्ये आलेले असतात. आणि हे चांगलं देखील असतं बरं का. त्याच्याशिवाय आपली प्रगती झाली की नाही झाली हे आपल्याला समजत नाही.